नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहे महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा खिचडी. आपण साबुदाणा रात्रीच भिजवून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि बटाटा चिरून पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे. कढई तापत ठेवायची, त्याच्यामध्ये तेल ओतायचं. तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये ह्या बटाट्याच्या स्लाईस धुवून फ्राय करून घेणार आहोत. बटाट्याच्या स्लाईस आपण पातळ चिरायच्या आणि थोड्या वेळ झाकून ठेवायच्या, म्हणजे चांगली वाफ आली की शिजतात त्या. आता शिजलेल्या आपण त्याच्यात थोडंसं आता मीठ टाकून घेणार आहोत. पुन्हा जरा परतून घ्यायचं. आता आपण त्याच्यात हिरवी मिरची बारीक केलेली मिक्स करणार आहोत. हिरवी मिरची पण चांगली तेलात परतून घ्यायची. बघा, मस्तपैकी आता हिरवी मिरची परतलेली आहे. बटाटा पण छान भाजलेला आहे. मुठभर शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आपण त्यात टाकणार आहोत. साबुदाणा पण आता आपला चांगला भिजलेला आहे, तो आता आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचा. भाजलेले शेंगदाणे आता आपण मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि शेंगदाण्याचा कूट असा मोठा मोठा करून घ्यायचा. तो पण आपल्याला जसा आवश्यक आहे त्या प्रमाणात कूट टाकून घ्यायचा आणि खिचडी चांगली परतून घ्यायची. खिचडी चांगली परतली की तिला आपण थोड्या वेळ 5 मिनटं वाफ देणार आहोत. कमी गॅसवर खिचडी आपण 5 मिनटं वाफवून घ्यायची. इकडं तोपर्यंत आपण हिरवी मिरची फ्राय करून घेतलेली आहे. बघा, आता आपली खिचडी पण मस्तपैकी आता तयार झालेली आहे, शिजलेली आहे, वाफ आलेली आहे तिला चांगली. आता आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे. शेंगदाण्याचा कूट कमी पडला तर थोडासा आपण नंतरही कूट टाकू शकतो. खिचडी चांगली आता बघा कशी मोकळी झालेली आहे खिचडी. तर या मंडळी, दही, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि आपण साबुदाणा खिचडी बनवलेली आहे, ती खायला या.